प्रेस नोट दिनांक 15 सप्टेंबर 2025 ठिकाण चंद्रपूर। आज इंजिनियर्स डेच्या दिवशी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे इंजिनियर यांनी शासकीय विश्रामगृह वसंत भवन येथे शासकीय कामाच्या वेळेत दारू पार्टी आयोजित केली होती। या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, शहर संघटन मंत्री संतोष बोपचे आणि स्थानिक पत्रकारांसह वसंत भवन येथे अचानक धाड टाकली। या धाडीत 8 इंजिनियर्स दारू पार्टी करताना रंगेहात आढळून आले। जिल्ह्यात ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक सोयी मिळत नाहीत, रस्ते खड्ड्यात गेले आहेत, औषधे ग्रामीण रुग्णालयांत नाहीत, पिण्याच्या पाण्याची विजेची मोठी समस्या आहे। अशा स्थितीत शासकीय वेळेत सरकारी इंजिनियर्सनी दारू पार्टी करणे हे अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे। आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले की एकीकडे जिल्ह्यातील जनता समस्यांनी त्रस्त आहे आणि दुसरीकडे जिल्हा परिषदेचे इंजिनियर्स शासकीय वेळेत दारू पार्टी करत आहेत, हे पूर्णपणे गैरजबाबदार वर्तन आहे। जिल्हा परिषदेचे सीईओ पुलकित सिंह यांनी अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करावे, ही आमची ठाम मागणी आहे। यापूर्वीच आम आदमी पक्षाने जिल्हा परिषदेचे मुख्य अभियंता विवेक पेंडे यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांना निलंबित करण्यास भाग पाडले होते। आता केवळ 8 दिवसांत आम आदमी पक्षाची ही दुसरी कारवाई असून यामुळे जिल्ह्यातील भ्रष्ट इंजिनियर्समध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आम आदमी पक्ष पुढील काळातही अशा भ्रष्टाचारविरोधी कारवाया सुरू ठेवणार असल्याचा इशारा मयूर राईकवार। नमस्कार मित्रांनो, मी मयूर राईकवार, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष। माझ्या मागे जे वसंत भवन आहे या ठिकाणी आत्ताच आम आदमी पक्षाने धाड मारत या ठिकाणची इंजिनियर्स लोक आज इंजिनियर्स डे आणि शासकीय इमारतीमध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदेचे इंजिनियर 7 ते 8 इंजिनियर दारू पार्टी करत होते। याचा संपूर्ण व्हिडिओ आत्ताच आम्ही या ठिकाणी रेट मारली आणि या ठिकाणी 7 ते 8 इंजिनियर्स लोक दारू पार्टी करत होते। या ठिकाणी जेव्हा रेट मारले ते इतर इंजिनियर बाथरूम मध्ये घुसत होते, इकडे तिकडे लपत होते। प्रत्यक्षात या वेळेस आम्ही जिल्हा परिषदेचे सीईओ यांना फोन सुद्धा लावला की तुम्ही तात्काळ इथे पथक पाठवा, या लोकांवर कारवाई करा। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की व्हॉट्सअपवर तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे आज जिल्हा परिषद मध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चालत आहे असा आम आदमी पक्षाचा आरोप आहे। एकीकडे सरकारी दवाखान्यामध्ये उपचार मिळत नाही, जिल्हा परिषदच्या ग्रामीण रुग्णालयाची हालत बेकार आहे, रस्ते खराब होत आहे आणि इंजिनियर्स लोक अशा पद्धतीने पैशाची उधळपट्टी करत दारू पार्टी करत आहे। आम आदमी पक्ष हे खपवून घेणारे 7 ते 8 इंजिनियर जे पण आहेत त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। हे प्रकरण दबल्या नाही गेलं पाहिजे, अन्यथा आम आदमी पक्ष मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल।